नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 10वी विषय मराठी, कुमार भारती। आपण पाठ क्रमांक 10 आप्पांचे पत्र या पाठाचा दुसरा भाग अभ्यासणार आहोत। पहिल्या भागामध्ये आपण आप्पांच्या पत्राच्या बाबतीमध्ये लेखक अरविंद जगताप यांच्याविषयी बरीचशी माहिती घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण वाचन करत होतो आणि ते वाचन करत असताना तुम्हाला स्पष्टीकरण सुद्धा करण्यात येत होतं। तर पुन्हा एकदा काही भाग आपण त्यातला पुढचा भाग घेणार आहोत। तसे पाठ क्रमांक 10 आप्पांचे पत्र, अरविंद जगताप। प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथा लेखक, सिनेमा, कला, साहित्य आणि दूरदर्शन या क्षेत्रांसाठीचे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे। तसेच त्यांची हृदयस्पर्शी लेखनशैली प्रसिद्ध आहे। विविध सामाजिक व संवेदनशील विषयावर लेखन करून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा ते प्रयत्न त्यांनी केलेला आहे। लेखनाच्या माध्यमातून मराठी व हिंदी चित्रपट मालिका यासाठी त्यांनी लेखन केले आहे। मराठीतील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय मालिकेतील पोस्टमन काकांच्या पत्रांच्या माध्यमातून त्यांचे लेखन महाराष्ट्रातील सर्व जनतेपर्यंत पोहोचले आहे। त्यांचे पत्रास कारण की हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले। विविध वृत्तपत्रे व नियतकालिके यातूनही त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे। त्यांच्या उत्कृष्ट गीतांसाठी राज्य शासनाचा 2012चा पुरस्कार, सह्याद्री सन्मान पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। भ्रमणध्वनी, मोबाईल व SMS च्या दुनियेत हरवत चाललेला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पत्ररूप संवाद। प्रस्तुत पाठातील पत्राद्वारे पुन्हा एकदा पत्ररूप संवादाचे वेगळेपण तुमच्या लक्षात यावे हा या पाठामागील उद्देश आहे। प्रस्तुत पत्रातून शाळेतील शिपाई काका तुमच्याशी मनमोकळे हितगुज करत आहेत। मित्रांनो, शालेय वातावरणात तुम्ही अनेक वर्ष राहत आहात। शाळेतील सर्व वस्तू, व्यक्ती तुमच्या आवडीचे असतात। शाळेतील शिपाई काका हे देखील तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे आणि जिव्हाळ्याचे असतात। कोणतेही काम श्रेष्ठ कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपल्या प्रामाणिकपणे काम करण्यावर अवलंबून असतो। म्हणूनच मोठे व्हा, मिळालेले काम मनापासून आवडीने करा। कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा, यश तुम्हाला हमखास मिळेल। अशा संदेशवर शुभेच्छा पत्राच्या रूपाने ते तुम्हा सर्वांना देत आहेत। प्रिय मित्रांनो, तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं, पण राहून जायचं। घाबरू नका, मी कुणी उपदेश करणारा माणूस नाही। मी तुमच्या शाळेतील शिपाई आप्पा। शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधीच मिळत नाही। म्हणून हे पत्र। तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही। मीच कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो कान देऊन। हे सगळं लहानपणी राहून गेलं। घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी, पण तुम्ही सुदैव आहात। रोज नवीन नवीन गोष्टी कानावर पडतात। खरं सांगू का, मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात। पण तुम्ही उगीच चिंता करू नका। चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात, मार्क्स वाढत नाही। असो, पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार। आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार। म्हणून एक आठवण करून देतो, दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो। त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं, नाहीतर शिक्षक तरी। पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते। तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही, पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं। आपण कौतुकास पात्र होऊ शकतो। या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? मला एकच गोष्ट माहीत आहे, कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे। काम छोटं नसतं। आता चार्जरचंच बघा ना, चार्जर नसला तर मोबाईलचा काही उपयोग आहे का?
डॉक्टर एवढीच नर्स पण महत्त्वाची असते. तुम्ही बघा, क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी, त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेण्याचं महत्त्व जास्त असतं, कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनाईक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात, पण बिस्मिल्ला खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले. तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्त्वाचं नाही, तर ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्त्वाचं आहे. हे मला पटलंय. म्हणून आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो. तुम्ही असंच काही काम करा असं माझं म्हणणं नाही, पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर नाहीतर इंजिनियर व्हायचं आहे, पण कधी कधी मला वाटतं की सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार जगात? का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार? पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूप जण, पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हाला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिले. तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखराच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशांचं मोहोळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती, पण आता खिडकी उघडा, त्या मधमाशा नीट बघा. त्या जसं पोळं बनवतात ना, तसं परफेक्ट घरसुद्धा बनवू शकत नाही आपण. त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत पण कळेल. मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो, ओळख नसली तरी, आणि काम काय करतो तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो. त्याच्या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षात लाखो लिटर पाणी वाचलंय. जे नळ खराब असल्यामुळे जायचं पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसणं एवढं महत्त्वाचं काम आहे. एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि काय केलं माहिती आहे? झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं. त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले. तर इथपर्यंत आपण पहिल्या भागामध्ये माहिती घेतलेली होती की मुंबईमध्ये असा एक माणूस आहे की जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो, ओळख नाही तरी, आणि बेसिन बाथरूमचे नळ तपासतो. कारण त्या बाथरूम आणि बेसिनच्या नळाचं जे काही पाणी आहे त्यातून खूप, म्हणजे जे नळ जर लिकेज असतील तर त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी, एक एक थेंब जरी म्हटलं तर खूप पाणी वाया जातं. आणि हे पाणी वाया जाऊ नये म्हणून ही व्यक्ती मदत करत असते. कारण हे जे पाणी आहे, हे जे पाण्याचे थेंब आहे, वाया जाणारे पाण्याचे थेंब, हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसणे एवढं महत्त्वाचं काम आहे. अशा पद्धतीने आपण हा पहिला भाग घेतला होता. आता याच्या पुढे आपल्याला पुढे आहे की असं आपल्या भोवती करण्यासारखं खूप आहे. म्हणजे त्या व्यक्तीने जे केलं, त्या मुलाने जे केलं, असं आपण खूप काही करू शकतो. एका माणसाने 10 झाडं जरी लावली तरी या देशाचं चित्र बदलून जाईल. जगातला सगळ्यात जास्त निसर्ग संपन्न देश होईल भारत, कारण आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटीपेक्षा जास्त आहे. मग 125 कोटी गुणिले 10 झाडं विचार करा. अडचण अशी आहे की आपल्याला आता कार्टूनची जास्त नावं पाठ आहेत, पण झाडाची नावं विचारली तर 10 झाडंसुद्धा माहीत नसतात. तेच पक्ष्यांच्या बाबतीत कावळा, कबूतर, चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली तर आसपासचे पक्षीसुद्धा ओळखता येत नाहीत. फुलंसुद्धा 5-7च पाठ असतात. पुस्तकातल्या पानात डोक्याचं खाद्य असतं. झाडाच्या पानात झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्त्वाची असतात. दोन्ही पण बघितली पाहिजेत प्रेमाने. माणसं कितीही मोठी झाली तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही, पण झाडं मोठी झाली तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते. तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल तर गाडी आवश्यक आहे, पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडी खूप आवश्यक आहे. झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत. म्हणजे इथे लेखकाने अतिशय चांगलं उदाहरण घेतलेलं आहे की आपला देश हा निसर्ग संपन्न होऊ शकतो, पण केव्हा? कारण आपल्या देशामध्ये ही 125 कोटी जनता आहे, ही 125 कोटी जे लोक आहेत, या प्रत्येकाने जर ठरवलं की मी आता 10 झाडं लावणार असा जरी विचार केला
तरी आपला देश निसर्ग संपन्न होऊ शकतो. पण विचारलं की 10 झाडांची नावं सांगा, 10 पक्ष्यांची नावं सांगा, पण हे मात्र कुणालाही सांगता येणार नाही. कारण त्याला निसर्गाच्या बाबतीतलं प्रेमच त्यांच्याकडे नाही आहे ना. पण त्यांना विचारली, मुलांना कार्टूनची नावं सांगा, पटापट सांगतील. पक्ष्यांची नावं तर काय मुंबई म्हणजे शहरामध्ये कावळा, कबूतर, चिमणी, गरुड अशी काही पक्षी जर सोडले तर बाकी पक्षी आपल्याला दिसतच नाही आहेत. फुलांचं सुद्धा जर पाहिलं तर गुलाब, मोगरा अशी फुलं दिसतील. बाकीच्या फुलांची आपल्याला नावं सुद्धा माहिती नसणार आहे. म्हणजे एकंदरीत हे सगळं आपल्याला जर करायचं असेल, आपला देश निसर्ग संपन्न जर करायचा असेल तर आपण झाडं लावली पाहिजेत. आणि विशेष म्हणजे पुस्तकातल्या पानात डोक्याचं खाद्य असतं, यासाठी वाचन किती महत्त्वाचं आहे. म्हणजे पुस्तकाची पानंसुद्धा किती महत्त्वाची आहेत आणि झाडाची पानंसुद्धा किती महत्त्वाची आहेत. कारण झाडांच्या पानात झाड जगवण्याचं बळ असतं. म्हणजेच दोन्ही पानं, पुस्तकाची पानं आणि झाडाची पानं तेवढीच महत्त्वाची आहेत. आणि आणखीन एक उदाहरण चांगलं दिलेलं आहे की तुम्ही श्रीमंत आहात हे तुमच्या घरापुढे गाडी आहे यावरून समजतं. परंतु त्याच्यापेक्षा गाडीपेक्षा तुमच्या घराभोवती जर झाडी असेल तर हे अधिक चांगलं होईल. कारण श्रीमंती तुमच्या घराच्या समोर गाडी आहे म्हणून दिसते, परंतु तुमचा देश किती श्रीमंत आहे हे जर दाखवायचं असेल तर त्यासाठी झाडी खूप आवश्यक आहे. आणि म्हणून झाडांचं वेड असणारी लाखो मुलं ही गरजेची आहेत. आणि म्हणून इथे सांगितलं की एका व्यक्तीने 10 झाडं लावली तरी देशाचं नंदनवन होईल. परदेशातील निसर्ग पाहण्यासाठी जावं लागणार नाही. कारण आपल्याला झाडांची, फुलांची, फळांची नावं तरी माहीत आहे का? आणि खरी गोष्ट आहे, आपल्याला ही झाडांची, फुलांची, फळांची जर नावं आपल्याला माहीतसुद्धा नसतात. त्यात पुढे असं म्हणतात लेखक की खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न असतं लोकांचं. पण आपल्या देशातला निसर्ग समृद्ध करणारी देशातला निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवीत. तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात. तुमच्यापैकी एक जण तरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे. परीक्षेत पहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल. पण तुमच्यापैकी एकाने तरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे. तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात, पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचंय मला. आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवला आहे. जगभराचे लोक बघायला येतात. तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्य दिव्य बनवून दाखवाल याची मला खात्री आहे. म्हणजे इथे सुद्धा लेखकांनी सांगितलं की आपला देश जर समृद्ध होऊ शकतो, पण त्यासाठी काही गोष्टी करायला पाहिजेत. काम हे कोणतंही वाईट म्हणजे हलकं नसतं, लहान नसतं. कोणीतरी महोत्सवामध्ये गाताना दिसलं पाहिजे. नाहीतर तुम्ही परीक्षेमध्ये पहिला आला तर तुमचं नाव भिंतीवर जरूर असेल, परंतु त्यातून एखाद्याने जर पुस्तक लिहिलं तर ते पुस्तक तुमच्या ग्रंथालयात असेल, असं या ठिकाणी लेखक म्हणतात. आणि ते म्हणतात की मला तुमच्या शेतात हुरडासुद्धा खायला यायचं आहे. कारण आपल्या पूर्वजांनी खूप काही बनवून ठेवलं आहे. वेरूळ अजिंठासारखी लेणी बनवून ठेवली आहे आणि जगातले लोक तेथे पाहायला येत असतात. असंच आपण काहीतरी बनवायला पाहिजे असं लेखक म्हणतात. इथे चित्र दाखवली काही. मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिले. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितले, पण मी तुम्हाला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितले. तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. पण मला राग आला नाही. तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणालं पाहिजे की अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. मला आनंद होईल. फक्त तुम्ही आता आहात तसेच आनंदी राहा. जग विचारेल तुम्हाला शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले, पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. मी तुम्हाला वर्गाबाहेर पाहिले दंगामस्ती करताना, मैदानावर, स्नेहसंमेलनात, हॉस्टेलवर. असेच मनसोक्त जगा. हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत. हे गुण पुन्हा मिळवता येणार नाहीत. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांना 10वीत किती गुण होते माहीत आहे? हे कुणाला माहीत नसतं.
पण ते किती आदर्श व्यक्ती होते हे सगळ्या जगाला माहिती आहे. तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्त्वाचं आहे. 10वीत कोणाचे गुण जास्त असणार, कोणाचे कमी असणार, पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखे तुम्ही असणार. मला विश्वास आहे. खूप खूप शुभेच्छा. तुमचाच आप्पा. अशा प्रकारे लेखकाने हे पत्र आपल्या विद्यार्थ्यांना लिहिलेलं आहे आणि त्यातून शिपाई काकांचं एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी त्यांनी साकारलेलं आहे. की 10वीत लेखक म्हणतात की 10वीत कमी गुण असणार, आयुष्यात जे काही तुम्ही कराल त्यात तुमच्यासारखे तुम्हीच असणार. मला विश्वास आहे. खूप खूप शुभेच्छा. असं अरविंद जगताप सर यांनी शेवटी या पत्रात दिलेलं आहे. आता आपण त्या वाचन केलेले, स्पष्टीकरण केलेले, या पाठामध्ये काही वाक्प्रचार आलेले आहेत. जसं एखादी गोष्ट कानावर पडणे म्हणजे काय? लोकांच्या बोलण्यातून एखादी गोष्ट कळणे. लोकांनी नाव घेणे म्हणजे काय? लोकांनी स्तुती करणे. डोळ्यातले पाणी पुसणे, दुःख दूर करणे. चित्र बदलून जाणे, स्वरूप बदलणे. आता एक कृती आकलन आहे. कारणे लिहा. एक पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात. कारण पुस्तकाच्या पानात डोक्याचे खाद्य असते आणि झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचे बळ असते. दुसरं कारण आहे, एका मुलाने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून झोपडपट्टीतल्या मुलांसाठी पक्का पूल बांधायला पैसे दिले, कारण त्या मुलाला नाल्यावरच्या तुटक्या पुलावरून जावे लागे. पुढची कृती आहे, चौकटी पूर्ण करा. आप्पाने विद्यार्थ्याकडून भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा. काय अपेक्षा केल्या होत्या भावी जीवनाबद्दल? आप्पांनी ही चौकट पूर्ण करायची आहे. मुलांनी वृक्षप्रेम जोपासना करावी, गायनादी कलांकडे लक्ष द्यावे, कोणी लेखक व्हावे, कोणी शेतकरी व्हावे, अशा प्रकारची अपेक्षा आप्पांनी व्यक्त केलेली आहे भावी जीवनाबद्दल विद्यार्थ्यांकडून. वृक्ष संवर्धनाचे फायदे काय आहेत? वृक्षांची सावली मिळते, वृक्ष शुद्ध हवा देतात, फळे फुले लाकूड औषधी इत्यादी देतात, जमिनीखाली पाणी पातळी टिकवून ठेवतात. आता इथे पुढे दिले विधाने पूर्ण करा. बिस्मिल्ला खान जगभर लोकप्रिय झाले कारण त्यांनी जगभर सनई वादनाचे कार्यक्रम केले. हिंदी चित्रपटातील गाण्यांसाठी सनई वादन केले. ते खूप मन लावून सनई वाजवायचे. त्यांचे वडील फार मोठे सनई वादक होते. या 4 पर्यायापैकी कोणतं कारण योग्य आहे ते आपल्याला लिहायचे. दुसरा प्रश्न आहे, शाळेतले शिक्षक जे शिकवत ते आप्पा खिडकीतून ऐकत असत, कारण ते शिक्षक खूप चांगले शिकवत असत. ते सगळे शिकायचे लहानपणी राहून गेले. त्या शिकवण्याचा जीवनात उपयोग झाला असता, स्वतःच्या मुलांचा अभ्यास घेताना उपयोग झाला असता. असे हे 2 विधानं दिली आहेत. त्याला प्रत्येकाला 4-4 पर्याय दिले आहेत. आणि आता पहिल्या पर्यायाचं उत्तर आहे, बिस्मिल्ला खान जगभर लोकप्रिय झाले कारण ते खूप मन लावून सनई वाजवायचे. दुसरा पर्याय, शाळेतले शिक्षक जे शिकवतात ते आप्पा खिडकीतून ऐकत असत. त्याचं कारण आहे, कारण ते सगळे शिकायचे लहानपणी राहून गेले. अशा प्रकारे काही विधानंसुद्धा पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रश्न दिला जातो. आता आणखीन सोमत अभिव्यक्ती इथे दिले, पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसणं एवढं महत्त्वाचं काम आहे. आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वतःच्या शब्दात लिहा. आता इथे आपल्याला उत्तर लिहायचं आहे आणि हे उत्तर लिहिताना विस्तारित उत्तर लिहायचं आहे की पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या एवढंच महत्त्वाचं काम आहे. आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वतः शब्दात लिहित असताना काय आपण लिहू शकतो? 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. ग्रामीण भागाची पाण्याअभावी दैना उडाली होती. सर्वत्र हाहाकार माजला होता. कळशीभर पाण्यासाठी लोक रात्रंदिवस मैलोनमैल भटकत राहायचे. हजारो माणसे गावे सोडून शहराकडे स्थलांतरित झाली होती. त्या दुष्काळात शेकडो लोक मरण पावले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. उद्योगधंदे बंद झाले. माणसे बेकार झाली. शेती ओस पडली. उपासमारीची दृश्ये दिसू लागली. त्या दुष्काळाने
महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आले होते. आपण पाणी जपून वापरले तर वाचलेले पाणी तहानलेल्यांना प्यायला मिळेल, जनावरे जगतील, शेती वाचेल, कारखान्यांना पाणी मिळेल, म्हणजे लोकांची दुःखे दूर होतील, समाधानाने जगण्याचा मार्ग मोकळा होईल. वेगळ्या शब्दात लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसले जातील. वाया जाणारे पाणी वाचवणे म्हणजे नवीन पाणी निर्माण करणे होय. हे आपण आता तरी लक्षात घेतले पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण स्वतःचं मत या वाक्याच्या संदर्भात लिहू शकतो. दुसरं एक पुढचं वाक्य आहे, जग विचारेल तुम्हाला शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले, पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. या वाक्यातील अभिप्रेत अर्थ लिहायचा आहे. आता इथे सुद्धा काय लिहिता येईल आपल्याला ह्या वाक्यासंदर्भात, की मुले मैदानावर खेळताना बागडताना मनसोक्त गोंधळ घालत आहेत. असे वरवर पाहता वाटते हा गोंधळ म्हणजे मुलांचे दिशाहीन भरकटणे नव्हे. हा गोंधळ कोणत्याही अर्थाने वाईट किंवा मूल्यहीन नसतो. त्यांचे मन मुक्तपणे खेळण्यातून स्वतःच्या प्रगतीची दिशा शोधत असते. आप्पांच्या मते मुलांची उर्मी, त्यातला अनावर बेधडकपणा, अलोट उत्साह हे गुण ज्यांच्याकडे असतात ती माणसे जीवनात कोणतेही अवघड कार्य पार पाडू शकतात. म्हणून आप्पांना मुक्तपणे खेळणारी मुले गुणी वाटतात. त्यांच्याविषयी त्यांना भरपूर विश्वास वाटतो. तोच विश्वास ते बोलून दाखवत आहेत. तर अशा या दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा आपलं मत लिहित असताना लेखकांनी जे काही सांगितलं की जग विचारेल तुम्हाला शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले, पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. म्हणजे अतिशय किती वाक्य जे आहेत हे किती महत्त्वाचं वाक्य आहेत. आता पुढचं वाक्य बघा, आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दात लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय काय कराल ते लिहा. आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण पुस्तकामध्ये वाचन करत असताना मी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. पण आता तुम्ही काय काय कराल ते लिहायचं आहे. की सरधोपटपणे जीवनाचे ध्येय ठरवू नये, हे आप्पांचे म्हणणे आहे. मला खूपच पटते. कोणतेही काम निवडायला हरकत नाही, पण ते आवडीने पार पाडायचे हे मी ठरवूनच टाकले आहे. मी एक वेगळेच ध्येय स्वतःसाठी ठरवून टाकले आहे. मी खूप अभ्यास करणार आहे. मी खूप विचार करून शोधून काढणार आहे. वर्गात कोणताही विषय उत्तम रीतीने कसा शिकवायचा याचा शोध घेणार आहे. त्याचा शाळेत जाऊन प्रसार करणार आहे. आधी मला हा विचार सुचला तेव्हा खूप भीती वाटली होती की माझे कोण ऐकेल, कोण समजून घेईल. पण आप्पांनी सांगितले तसे मी करणार आहे. मनापासून, जीव ओतून मी ठरवलेलं काम करणार आहे. मला खात्री आहे की मी यशस्वी होईल. म्हणजे इथे सुद्धा आपण काय करायला पाहिजे हे आपण आपलं मत इथे मी माझं सांगितलं आहे. तुम्ही सुद्धा तुमचं मत इथे लिहू शकता, कारण हे तुम्हाला एक यातून आयडिया यावी या प्रश्नांची, म्हणून हे सांगितलं गेलं आहे. तुम्ही तुमच्या शब्दामध्ये सुद्धा ही उत्तरं लिहू शकता. आता पुढचं एक वाक्य दिलेलं आहे आणखी त्यांनी इथे, कोणतेही काम कमी दर्जाचे नसते या विधानाबाबत तुमचे मत लिहा. आता कामाच्या संदर्भात सांगत असताना आपण या काय लिहू शकतो की काही कामे शिकलेल्यांनीच करायची आणि काही कामे ही अशिक्षित लोकांनी किंवा कमी बुद्धिमान लोकांनी करावी, अशी चुकीची रूढी आपल्याकडे पडली आहे. अगदी खरं आहे की आपल्याकडे काय होतं की शिकलेल्या लोकांनीच काही कामं करायची, पण ज्यांना जे शिक्षण मिळालं नाही त्यांनी अगदी हीन दर्जाची कामं करायची, अशा प्रकारची आपल्याकडे पद्धत आहे. आणि त्यावरूनच कष्टाची कामे कमी दर्जाची आणि बुद्धीची कामे उच्च दर्जाची असं आपल्याकडे ठरलेलं आहे. बऱ्याच वेळी लहानपणापासूनच कष्टाच्या कामापासून मुलांना दूर ठेवलं जातं. कष्टाची कामे कमी दर्जाची असतात असे त्यांच्या मनावर बिंबवलं जातं. हे अगदी आपल्या प्रत्येक घराघरामध्ये सुद्धा हे असं ठरलेलं असतं आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे. कोणतेही काम कमी दर्जाचे नसते किंवा उच्च दर्जाचे नसते. ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांचे काम दर्जाचे नक्कीच असते. ते रुग्णाचा जीव वाचवतात. पण त्याचवेळी तिथे काम करणाऱ्या नर्सचे कामही तितकेच महत्त्वाचे असते. तिने आपले काम चांगले केले नाही तर ऑपरेशनचा म्हणावा तितका फायदा मिळू शकणार नाही. रस्ता झाडण्याचे कामही कधीच कमी दर्जाचे नसते. रस्ता झाडण्याचे काम चांगले झाले नाही किंवा ते काम कोणीच केले नाही तर रोगराई पसरेल, माणसे जिवंतच राहणार नाही. इतके महत्त्वाचे हे काम कमी दर्जाचे ठरेल का? म्हणून कोणतेही काम हे उच्च दर्जाचे असते हे आता आपण लक्षात घेतले पाहिजे की काम हे शेवटी काम असतं आणि त्या कामाचा दर्जा आपण ठरवू तो असतो.
तर अशा प्रकारे लेखकाने या ठिकाणी काही आपल्या पुस्तकामध्ये ही वाक्य दिली आहेत, त्या वाक्याबद्दल आपली मतं इथे सांगितली गेली होती. म्हणजे एकंदरीत अरविंद जगताप यांनी हा जो पाठ लिहिलेला आहे आप्पांच्या माध्यमातून, अतिशय मार्मिक अशा प्रकारचा पाठ आहे की ज्यातून आप्पांचं व्यक्तिमत्व, की जे शिपाई काका आहेत त्यांचं व्यक्तिमत्व साकारलं आहे. आणि खरं म्हणजे इथे जर विचार केला तर आपल्या शाळेमध्ये शिपाई काका असतातच, आणि जे आपण शिक्षकांकडे जाऊन बोलू शकत नाही ते आपण आपल्या शिपायामार्फत, आपल्या शिपाई काकांमार्फत आपण बोलत असतो. म्हणजे एकंदरीत आपण आपलं नातं हे किती घट्ट असतं हे यावरून समजतं आणि सिद्ध होतं आहे. आणि आजही परिस्थिती प्रत्येक शाळेमध्ये जर आपण पाहिली तर तीच आहे, त्यामध्ये काही बदल नसतो. तर अशा प्रकारे या लेखकाने अरविंद जगताप यांनी हा अतिशय चांगल्या प्रकारचा एक पाठ आपल्याला दिलेला आहे. हे चांगल्या प्रकारचं पत्र आपल्याला दिलं आहे. त्या पत्राची नक्कीच आपण सर्वांनी दखल घेतली तर खरोखरच आपल्या जीवनाला एक चांगला अर्थ निर्माण होईल. आता या पाठाच्या संदर्भात काही तो आपल्या पुस्तकात सुद्धा काही भाग दिलेला आहे, तो आपण आपल्या पद्धतीने लिहू शकतो. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.